हाय हॅलो सर्वांना नमस्कार. आपल्या अनुवेद चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे. तर आधीचा ब्लॉग जो आहे वनीचा तो तुम्ही सर्वांनी बघितलाच असेल. तर हा त्याच्या पुढचा नेक्स्ट पार्ट आहे. तो ब्लॉग खूप मोठा होत होता म्हणून हा त्याचा पुढचा पार्ट. तर आम्ही आता निघालेलो आहे दिंडोरी देवीला. तर ती वनी आणि नाशिकच्या मध्येच लागती. तर मम्मी त्यांची ती कुलस्वामिनी आहे म्हणून वनीला गेलो की त्या देवीला आम्ही जातच असतो. तर तिकडे निघालेलो आहे. पाऊस चालूच आहे. वणीवरून निघालो आम्ही आणि गड उतरला खूप पाऊस चालू झाला. छान वाटतंय पावसात जायला. पावसात मजा येते. दिंडोरीला आल्यावर मध्ये एक रस्ता जातो. तर तिथून हे देवीचे मंदिर आहे. तर या मंदिराला थोडंसं वरती जावं लागतं गाडीने. तर गाडीने जातानाच हा असा खूप सुंदर असा रस्ता आहे. तो इतर वेळेस पण खूप सुंदर दिसतो आणि पावसाळ्यात तर खूपच छान दिसतो. ही विंध्यवासिनी देवी मंदिर आहे. मम्मी त्यांची कुलस्वामिनी आहे आणि मस्तपैकी उन्हामध्ये पाऊस पडतोय. पाऊस दिसत नाही पण उन्हामध्ये पाऊस पडतोय छान. मंदिर पण खूप सुंदर आहे. शॉर्टकट एंट्री इथून. तर आता फटाफट दर्शन घेऊन आम्ही निघू नाशिकला. विंध्यवासिनी माता. तर ह्या देवीचे मुख्य म्हणजे मूळ मंदिर जे आहे तर ते काशीला आहे आणि हे इथे दुसरे मंदिर आहे या मातेचे. तर एवढं लांब काय जाणं पॉसिबल होत नाही दरवर्षी किंवा कधीच काय. तर म्हणून मग इथं जवळच येऊन दर्शन घेतो ह्या देवीचे आम्ही सर्व. म्हणजे मम्मी ते शक्यतो जास्त येतात तिथं आणि आम्ही राहतोच कोणी ना कोणी त्यांच्यासोबत नेहमी. मंदिर खूप मोठं आहे. मंदिराचं बांधकाम आत्ताच झालेलं आहे 1-2 वर्षापूर्वी. एकदम मोठं मंदिर बांधलेलं आहे. किती सुंदर आहे बघतच राहा वाटतं. साडी किती सुंदर आहे. खूप मोठं मंदिर आहे सुंदर. चला मुलं वाट बघताय कुलदीपची बर्थडे साठी. त्याच्यामुळे घाईघाईमध्ये दर्शन घेऊन चाललंय आता घरी. वणीवरून यायला आम्हाला 5-5:30 झालेले होते. आता गल्लीत एक लग्न आहे तर हे मुलं आमंत्रण देत आहे. हळद लग्न आणि मांडवडा यायचं. तर त्याच्यासाठी वाजवत आहे आणि घरात आमची ही आवरेसावर चालू आहे सगळ्यांची. कारण आम्ही आता बाहेर जेवणासाठी चाललेलो आहे. तर 8:15 झालेले होते. आता निघतो आम्ही. आम्ही वणीवरून 5-5:30 वाजता घरी आलो होतो. घरी आल्यावर चहा पाणी केला, जरासा आराम केला आणि मग आता हॉटेलला आलेलो आहे. आम्ही कोकळ हॉटेलला आलोय. तिथली टेस्ट खूप छान आहे आणि प्युअर व्हेज हॉटेल आहे. चला. आणि हॉटेल इथं जवळच आहे. गंगापूर पासून 1 किलोमीटर आहे. आणि केक आम्ही घरीच कापणार आहे. आता जेवण करून झालं का परत गंगापूरला जाणार, केक कटिंग करणार आणि मग आम्ही घरी जाणार. चला. कोकळ हॉटेलची पार्किंग आहे ही. इथे बाजूलाच लॉन्स आहे. इकडे दोन्ही साईडनी. त्याच्यामुळे खूप मोठी पार्किंग दिलेली आहे. लॉन्सवाल्यांची गोकुळ हॉटेलची एक सोबतच आहे पार्किंग. ऑफिस आहे इथे. रूम वगैरे आहे. त्या बाजूला स्विमिंग पूल पण आहे. गर्दी आज भरपूर सारी गर्दी आहे. आणि आता आम्ही इथे किचन आहे. इथे टेबल लावलेला आहे. इथे बसतो आता.
तर जेवणासाठी आम्ही ऑर्डर दिलेली होती, 3 भाज्या दिलेल्या होत्या डबलने. तर हे आहे इथलं मेनू कार्ड. हे सकाळचं आहे आणि जेवणासाठीचा भरपूर मोठा मेनू कार्ड आहे दुसरे. म्हणजे सकाळी मिसळ वगैरे पण असते इथे नाश्ता. तर आधी आम्ही स्टार्टर्स म्हणून खाकरा मागवला होता. हे मुलांना वगैरे सर्वांना खूप आवडतं. तर चण्याची भाजी, पनीरची भाजी आणि काजू भाजी असे 3 प्रकारच्या भाज्या आम्ही डबल मागवल्या होत्या. आणि खूप दिवसांनंतर आम्ही हॉटेलमध्ये गेलो होतो जेवायला. त्याच्यामुळे सर्वांचं एकदम छान मस्त असं जेवण झालं पोटभर. हा ना, एक फोटो काढायचा होता म्हटलं तिथे त्याच्या खाली काढू शकतो, पण पाऊस आला. पाऊस चालू आहे. जेवण झालंय, आता चाललोय घरी गंगापूरला. कधीतरी कुठेतरी लांब फिरायला गेलो की सगळं थकल्यासारखं होतं. सगळे थकलेलेच होते. त्याच्यामुळे जेवण पण बाहेरच केलं. आणि आता बड्डे सेलिब्रेशन, केक कटिंग मित्रांसोबत वगैरे याची केक कटिंग करून झालेली होती. आता हे फॅमिलीसोबत. तर आता सर्वजण आम्ही इथे ओवाळतोय त्याला. फोटो काढायसाठी. नको दाखवू, काही विशेष नाही. लहान मुलांना केक कापायची खूप आवड असते. तर राघव दरवेळेस केक कापायला प्रत्येकासोबत असतोच, पण जेव्हा नसला ना तेव्हा राघव बनून बसतो. म्हणून मग त्याच्यासाठी म्हणून डबल, पुन्हा रुद्रासाठी ट्रिपल असं 3 वेळेस केक कटिंग केली. आता आम्हाला निघायचं आहे घरी. त्याच्यामुळे एक फायनली लास्टला ग्रुप फोटो काढला. सर्वांनी एक एक यायचं, तर सर्वांनी मिळून एक ग्रुप फोटो काढला. चल बसा बसा बसा. हॅपी बर्थडे. थँक्यू. गुड नाईट. आजचा बर्थडे लयच खर्चिक आणि छान झालाय तसा. बाय बाय. चाल आत्ताशी बर्थडे विश केलं बरं काही नको बरं नको बाई नको चला बाय बाय बाय. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बर्थडे विश जय हिंद, जय महाराष्ट्र. बर्थडे विश कोणी
करा. बाय सच बाय.